सॉरी, उशीर झाला मला. इंतजार का फल मीठा होता असं मी फक्त ऐकलं होतं. आज अनुभवलं देखील. थँक्यू. हे काय आहे? मॉकटेल आहे, दारू नाहीये. ओके, घेऊ शकतेस तू. काय बघतोयस? असं प्लीज बघू नकोस ना, मला खूप ऑड वाटतंय. सॉरी. ते ती एसके इंडस्ट्रीजची फाईल बघितला ना तू? ऍक्च्युली ते सगळे बिल्स आपण परत एकदा मागवले पाहिजे. त्यात काहीतरी घोळ आहे असं मला वाटतंय. आज मी आणि शेफाली तेच चेक करत होतो. आपण त्यांना सांगूया ती फाईल परत पाठवायला. सॉरी. हं? सॉरी, तू काय 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 बोलत होतीस आता? मी एसके सॉरी. आय नो आपण आज इथे डिनर डेटला आलोय ना. मी पण ना. पण खरं सांगू तर तू करेक्ट आहेस. म्हणजे तू जे म्हणालास ना, बिल्स आणि फाईल्स पेपर्स, ह्या सगळ्यांनी खरंच खूप कचरा होतो आणि खूप धूळ पण जमते ना. आणि खूप उशीर पण लागतो काम करायला. म्हणजे वेळ पण खूप वाया जातो ना. तर ते तू सांगितलं ना, पेपरलेस वर्कस्पेस, ती खरंच खूप छान आयडिया आहे. नाही म्हणजे बघ ना, आपल्या ऑफिसमध्ये आधी सगळं खूप असं जुन्या पद्धतीने होत होतं ना. म्हणजे बाहेरच्या नवीन टेक्नॉलॉजीज आणि सिस्टीम्स बद्दल आपल्याला काही माहितीच नव्हतं. पण आता तू आलायस ना, आता बरंच काही बदलेल. कुठे हं? कुठे बदलेल? ऑफिसमध्ये ना. सॉरी, मी परत ऑफिसच्याच गप्पा मारते. पण खरं सांगू, ही जागा आहे ना खूप छान आहे. म्हणजे असं इथे खूप मोकळं मोकळं आहे. असं मुंबईत कुठे मिळत नाही ना. म्हणजे बघ ना, आजूबाजूला सगळंच किती. नेहा, सोबत जर का चांगली असेल ना, तर जगातली कुठलीही जागा आपल्याला आवडून जाते. नेहा, मला कळतंय हे हे सगळं तुझ्यासाठी खरंच खूप नवीन आहे. आय अंडरस्टँड. डोंट वरी, मी आहे ना. मला फक्त एवढं सांग नेहा की तू तू खुश आहेस ना? हे काय होतंय मला? डोळे सारखे भरून काय येत आहे? नेहा, आर यू ओके? आयुष्यात अचानक इतका आनंद मिळाला यश, की डोळे भरून आले. थँक्यू. हे काय? तुझ्यासाठी.
बघ ना काय. नेहा, नेहा, हं? तुझं काहीतरी बोलायचं राहून जातंय का? काहीतरी सांगणार आहेस ना तू मला?